नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते हक्का नूडल्स बनवते चायनीज। हे आहे शिमला मिरची, मी हिला मस्त कट करून घेतलेली आहे। 2 कांदे कट करून घेतले, 2 हिरवी मिरची, हे आहे अद्रक लसूण मी याला ठेचून घेतलेले आहे आणि हे आहे पत्ता गोबी। आपण हे घेतलेले हक्का नूडल्स घेतलेले आहे। हे आपण घेतलेले आहे सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि शेजवान चटणी आहे आणि हे आपला नूडल्सचा मसाला। आपण आहे ना हे नूडल्स आहे ना गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ। आपण थोडंसं तेल आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून ह्याला पाण्यामध्ये 2-3 उकळी काढून घेऊ। आपण इथे मी आहे ना गरम पाण्यामध्ये आपले नूडल्स उकळून घेते। मी कढई ठेवले आणि मोठीच ठेवले थोडेसे, कारण आपल्याला ते नूडल्स परतून घ्यावं लागतं। आता मी तेल टाकलेलं आहे, आपलं तेल गरम झालेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आपण त्यामध्ये आहे ना आता हे कांदा सोडू। आपण सगळेच भाज्या आहे ना तेलामध्ये चांगलं परतून घेऊ आपण आता। आणि जास्त भाज्या परतायची गरज नाही एवढी। आता कांदा टाकलेला आहे, त्यामध्ये मी पत्ता गोबी टाकते, हे शिमला मिरची टाकते, हे बघा। हे आपण भाज्या आहे ना छान याला परतून घेऊ आपण। तुम्ही यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकली तरी चालतं, मी नाही टाकले। आपले भाज्या परतलेले आहे, आपण त्यामध्ये आहे ना आता हे लसूण टाकू, हे बघा। आणि एक हिरवी मिरची कट करून घेतली, ते पण टाकले त्यामध्ये। आता आपण घरचे मसाले टाकू। मसाले घरचे तुमच्या आवडीनुसार टाका। हे बघा, हे थोडंसं लाल तिखट आहे, हे पण आहे लाल तिखटच आहे घरचा। आणि हा थोडासा काळा मसाला आहे, म्हणजे थोडीशी चव येण्यासाठी मी टाकलेला आहे। आणि हे थोडंसं कांदा लसूण मसाला, हे आपण थोडंसं याला परतून घेऊ। आणि सॉस मध्ये मीठ असते त्यामुळे मीठ कमीच टाकायचं। आणि आपण नूडल्स जेव्हा उकळत होतो तेव्हा मीठ टाकलेलं आहे, मी थोडंच टाकते, हे बघा। आपण आता यामध्ये सॉस सोडू आपण आता। हे सॉस पण तुमच्या आवडीनुसार टाका, 1-2 चमचे टाकायचे। हे टाकलेले आहे टोमॅटो सॉस। आणि हे आहे आपले शेजवान चटणी, हे चटणी पण तुमच्या आवडीनुसार टाका। आणि हे आहे आपलं सोया सॉस। हे आपण छान आता याला मिक्स करून घेऊ। आता ह्यामध्ये नूडल्स मसाला टाकते मी आता, हे बघा हा मसाला पण तुमच्या आवडीनुसार टाका। मी तरी 1 चमचा टाकले। आपण आता हे छान परतून घेऊ आपण। आता आपला मसाला परतलेला आहे, आपण त्यामध्ये नूडल्स सोडू। आपण पाण्यातून उकळून घेतलेले, मी चाळणीत काढून घेतले आणि त्यावरती 1 गिलास पाणी थंड टाकलेले आहे, कारण आपले नूडल्स आहे ना असे मोकळे होतात। आता यामध्ये नूडल्स सोडते मी। मी आता ह्याला आहे ना ह्या चमच्याच्या साहाय्याने ह्याला छान असं परतून घेते, मिक्स करून घेते। बघा, मी आहे ना ह्या काट्याच्या चमच्याने ह्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने। किती मस्त बनवले मी। लहान मुलाला तर खूपच आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात नूडल्स। आपले नूडल्स आहेत तयार, मी आता ह्याला काढून घेते। वाव, किती छान बनवले बघा मी चायनीज हक्का नूडल्स घरच्या घरी, कारण पूर्ण परिवार खाऊ शकतो। किती छान झालेले आहे बघा, मी बनवले अशा पद्धतीने। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।